विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 2026-28 या बॅचसाठी पीएड अभ्यासक्रमासाठी ज्या प्राथमिक शिक्षकांनी प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थी शिक्षकांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2026-28च्या बॅचची 2026-27 साली ही जी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा मेरिट लिस्टमध्ये नंबर आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही विभागीय केंद्रावर जाल, तेव्हा त्या दिवशी तुमचा प्रवेश निश्चित झाल्याच्याच वेळी तुम्हाला तिथल्या पॅनलसमोर, तिथल्या एक्सपर्टसमोर, तिथल्या कमिटीसमोर तुमची प्रथम अध्यापन पद्धती, द्वितीय अध्यापन पद्धती आणि बी-एडच्या एकूण 4ही सत्रातील ज्या सत्राला ऑप्शनल विषय आहेत, ते ऑप्शनल विषय निश्चित करायचे असतात. तर त्यासाठीची जी सगळी माहिती, तर तो आपला ऑप्शनल विषय कसा निवडावा, आपली अध्यापन पद्धती कशी आपण निवडली पाहिजे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि जर का त्यामध्ये तुम्ही चूक केलीत आणि तुम्हाला जर ती अध्यापन पद्धती, तो विषय बदलायचा असेल, तर त्यासाठी विद्यापीठाच्या नियमानुसार तुम्हाला ₹5,000 दंड लावू शकतो. म्हणजे ₹5,000चा फाईन भरल्याच्या नंतरच तुम्हाला तुमचा विषय बदलण्याची तरतूद या अभ्यासक्रमाच्या प्रॉस्पेक्ट्समध्ये सांगितलेली. यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपण जाणून घेऊया की हा सगळा अभ्यासक्रम कसा आहे. विद्यार्थी मित्र हो, 2026-27 पासून याच वर्षी तुम्हाला या बी-एड अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धती सुरू झालेली आहे आणि त्या सत्र पद्धतीमध्ये प्रथम वर्षामध्ये तुमचे जे विषय आहेत ते आपण बघूया. बी-एड प्रथम वर्षासाठी तुम्हाला एकूण जे 2 विषय आहेत 402 आणि 403 ते अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे तिथं तुम्हाला निवडीला चान्सच नाही. जे आहे ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता आपण वैकल्पिक अभ्यासक्रम म्हणतो, ज्याला आपण ऑप्शनल विषय म्हणतो. तर ते ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना या ठिकाणी अशी माहिती दिलेली पहा, की खालीलपैकी कोणताही एक अभ्यासक्रम शालेय विषय मेथड निवडावा, ज्याला आपण प्रथम अध्यापन पद्धती असं म्हणतो. एजू 405, 406, 407, 408 आणि 412. आता या ठिकाणी विषय कुठले उपलब्ध आहेत? मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि विज्ञान. एकूण 5 विषय उपलब्ध आहेत. तर विषय निवडताना आपण सर्वांनी काय करायचं आहे, आपली अध्यापन पद्धती निवडत असताना सगळ्यात महत्त्वाचं की आपलं ग्रॅज्युएशन, ज्याला आपण पदवी स्तरावरचं शिक्षण म्हणतो, आपलं ग्रॅज्युएशन ज्या विषयातनं झालेलं आहे, ज्या प्रिन्सिपल सब्जेक्टमधनं झालेलं आहे, ज्या मुख्य विषयातनं झालेलं आहे, तो विषय आपण इथं अध्यापन पद्धतीसाठी निवडायचा आहे. म्हणजे सपोज जर का माझं बी-ए मराठी या विषयातनं झालं असेल, तर साहजिकच मी माझी अध्यापन पद्धती मराठी घेतली पाहिजे. आणि ज्यांचं बी-एससी बॅकग्राऊंड असेल, सायन्सचं बॅकग्राऊंड असेल आणि त्यांचं जर का विज्ञान अध्यापन पद्धतीतनं जर ज्याला आपण केमिस्ट्री, सायन्स म्हणतो ते झालं असेल, तर तिथं त्यांनी विज्ञान घेणं गरजेचं आहे. किंवा ज्यांचं एम-एससी मॅथ झालेलं आहे आणि इथं तुम्हाला निवडायची संधी विज्ञान आहे, तर तुम्ही ती विज्ञान निवडली पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण तुमचं पुढे जर का तुम्हाला या विषयातनं, म्हणजे तुमच्या ज्या बी-एडच्या अध्यापन पद्धती असतात, त्यावर तुमच्या पुढच्या अपॉइंटमेंट ठरत असतात. म्हणजे आता तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत काम करता म्हणून तिथं तो प्रश्न नाही आहे. परंतु जर का तुम्हाला ज्युनियर कॉलेजला काम करायचं असेल, हायस्कूल टीचर म्हणून काम करायचं असेल, तर त्यावेळेला तुमच्या या मेथड खूप मॅटर करतात आणि त्यावरनं तुमचं, ज्याला आपण अप्रूव्हल म्हणतो शिक्षण विभागाकडनं, ते मिळत असतं आणि त्यासाठी तुमचं त्या विषयातलं ग्रॅज्युएशन असणं शक्य असतं. चला तर मग पहिली गोष्ट आपल्याला माहीत झाली, की आपण आपलं ग्रॅज्युएशनचा विषय निवडत असताना आपण आपली अध्यापन पद्धती निवडत असताना पहिल्या सत्रामध्ये, तर त्या विषयातलं माझं ग्रॅज्युएशन, नुसतं ग्रॅज्युएशन जरी झालेलं असलं तरी चालतं. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर आणखीच गोष्ट, जेथून तुम्ही ज्युनियर कॉलेजला सुद्धा पुढे शिक्षक म्हणून ॲप्लाय करू शकता. इथं आपण यातला कसा विषय निवडायचा ते सांगितलं, की साहजिकच कला शाखेच्या शिक्षकांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत यापैकी एक विषय निवडणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं सायन्सचं बॅकग्राऊंड आहे, ज्यांचं बी-एससी आहे, त्यांनी विज्ञान किंवा गणित या दोन्हीपैकी घेणं गरजेचं आहे. इथं प्रात्यक्षिक कार्याची देखील ओळख दिलेली, परंतु तो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय नाही आहे. त्यामुळे मी त्याच्याविषयी काही फारसं बोलणार नाही आहे. आता द्वितीय सत्रामध्ये आपण बघूया, की द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं एजू 401 आणि 421 हे जे 2 विषय आहेत, ते 2 विषय तुमचे कंपल्सरी असणार आहेत. त्यामुळे त्यात निवडायचा प्रश्न नाही आहे. आता परत वैकल्पिक अभ्यासक्रमामध्ये खालीलपैकी कोणताही एक अभ्यासक्रम शालेय विषय मेथड निवडावा. एजू 409, 10, 11, 13 आणि 14. आता इथं कोणकोणते विषय आहेत पहा. इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र आणि हिशेबशास्त्र. आता ज्यांच्या भाषा विषय असतील, म्हणजे मराठी, हिंदी किंवा इंग्रजी हा पहिल्या सत्राला आपण निवडला असेल, तर त्यांनी इतिहास किंवा भूगोल
या 2 विषयातनं आपली अध्यापन पद्धती निवडणं गरजेचं आहे. आता हे कशासाठी आणि ते निवडत असताना आपण काय करायचं, की माझं ज्या विषयातनं ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालेलं आहे, तिथं जर का मी इतिहासाचे 1-2 पेपर अभ्यासलेले असतील, तर मी इतिहासाला प्राधान्य द्यावं. म्हणजे ज्या विषयाचे पेपर मी जास्त अभ्यासलेले असतील, मग तो इतिहास असू देत किंवा भूगोल असू देत, तुमचा तो एस-सी-एल म्हणून असला किंवा तो ज्याला आपण सेकंड सब्जेक्ट म्हणतो ना, तसा असला, तरी तुम्ही तो विषय घ्यायला प्राधान्य दिलं पाहिजे. किंवा इथं तुम्हाला त्या विषयात करियर करायचं असेल किंवा जर का तुमची त्या विषयाची पुढे कुठे एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या संस्थेवर अपॉइंटमेंट होण्याची शक्यता असेल, तर तुम्ही तो सुद्धा विषय निवडू शकता. मात्र हा विषय घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला त्या विषयातलं ग्रॅज्युएशन करणं गरजेचं असतं, ज्यातनंच तुमचं पुढे अप्रूव्हल निघू शकतं, हे लक्षात घ्या. आणि इथं ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये विज्ञान हा विषय निवडलाय, त्यांनी साहजिकच दुसऱ्या सत्रामध्ये इथं गणित ही अध्यापन पद्धती घ्यावी लागणार आहे. किंवा जर का इथं आपल्या लक्षात आलं, मी सांगितलं तुम्हाला, की तिकडं आपलं समजा माझं एम-एससी मॅथ होतं, परंतु एम-एससी मॅथ असताना मला पहिल्या सत्राला निवडायची संधी नव्हती तर ती मी दुसऱ्या सत्राला माझी गणित ही मेथड असणार आहे आणि पहिल्या सत्राला माझी विज्ञान ही मेथड असणार आहे. किंवा माझं बी-एससी फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल, तर मी तिकडं विज्ञान घेईल आणि इथं काय करेल, गणित घेईल. यातलं लक्षात आलं तुम्हाला, की तुमच्या 2 अध्यापन पद्धती हे निवडणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्यामुळं त्या काळजीपूर्वक निवडा. नाहीतर तुम्हाला मी सांगितलंच, की त्या बदलायच्या असतील, तर तुम्हाला तिथे पुढे ₹5,000 दंड होऊ शकतो. आता आपण बघूया, की प्रात्यक्षिक कार्य या ज्या गोष्टी त्यात आपल्याला बघायची गरज नाहीये. आपण फक्त प्रामुख्यानं यावरचाच भाग समजून घेणार आहोत. इथं एम-ए, बी-एड सेकंड इयरमध्ये तुम्हाला जे काही द्वितीय सत्र आहे, त्यातल्या तिसऱ्या सत्रामध्ये सुरुवातीचे 2 पेपर परत कंपल्सरी 422 आणि 423. आता इथं वैकल्पिक अभ्यासक्रम तुम्हाला जो निवडायचा आहे, कोणताही एक असं सांगितलंय. तर या ठिकाणी बघा किती विषय उपलब्ध आहेत आपल्याला. एजू 427 ते 436, बालक आणि बालशिक्षण, शिक्षक आणि स्वयंसहायता गट, मूल्य शिक्षण, प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी, शिक्षणातील संज्ञापन प्रकार, प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाचे कार्य, माध्यमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाचे कार्य आणि शिक्षकाच्या बदलत्या भूमिका व कृतिशीलता. आता इथला विषय निवडत असताना सुद्धा काय काळजी घ्यायची, की याचा संबंध आपल्या पुढच्या करिअरशी नाहीये. परंतु करिअरशिवायही आपल्या ज्या आवडी-निवडी असतात, एखाद्या विषयातली माझी अभिरुची असेल, एखाद्या विषयातली माझी गती असेल आणि त्या विषयातला माझं ज्याला आपण काय म्हणतो, की तिथं मला काहीतरी वेगळं पण करायचं आहे, माझ्या ज्ञानात भर टाकायची, अशा विषयाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. तर जर का तुम्ही समजा इंग्रजी विषयावर तुमचं जास्त तुमची आवड असेल, इंग्रजी विषय तुम्हाला खूप आवडत असेल, त्या विषयावर तुमचं प्रेम असेल, त्यातलं काही तुम्ही आणखी शिकू पाहत असाल, तर तुम्ही प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी हा विषय निवडायला पाहिजे. जर का तुम्हाला कम्युनिकेशन स्किल आवडत असेल, कम्युनिकेशनचे वेगवेगळे मोड्स आवडत असतील, तर त्यासाठी तुम्ही शिक्षणातील संज्ञापन प्रकार हा विषय निवडायला पाहिजे. जर का तुम्ही प्राथमिक स्तरावरच आपण कार्य करणार आहोत आणि तिथल्या भूमिका आणि कार्य आपल्याला अभ्यासायचं आहे, तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बहुतेकांनी ज्यांना हे आवडतं, त्यांनी प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाचे कार्य हा विषय निवडणं गरजेचं आहे. तात्पर्य, इथं जे विषयाची नावं तुमच्या समोर आहेत, तर ते तुम्ही काय करायला पाहिजे, की आपल्या आवडत्या विषयाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. इथं तुमच्या करिअरशी काही संबंध नाही, फक्त आपली जी आवड असते, तर ती आवडसुद्धा जोपासणं पण महत्त्वाचं आहे. या अर्थानं तुम्ही हा भाग समजून घेतला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. हे तिसऱ्या सत्रातले विषय तुम्हाला माहीत झाले. प्रात्यक्षिक कार्यसुद्धा तुम्ही बघू शकता. याचं PDF मी तुम्हाला देणार आहे, तिथं तुम्ही बघू शकता. चौथं सत्र जे आहे, त्या चौथ्या सत्रामध्ये आपल्याला अनिवार्य अभ्यासक्रम म्हणून एकूण 2 विषय दिलेले आहेत. ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि सर्वसमावेशक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण. हा सुद्धा तुम्हाला कंपल्सरी विषय. त्यामुळे चौथ्या सत्रामध्ये तुम्हाला कुठलाही विषय निवडण्याची गरज नाहीये. आणि मग त्यासाठी आपला राहिला कुठला महत्त्वाचा? पहिल्या सत्रामध्ये अध्यापन पद्धती योग्य निवडणं, दुसऱ्या सत्रामध्ये दुसरी अध्यापन पद्धती योग्य निवडणं आणि तिसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला ऑप्शनल विषय निवडायला थोडाफार चान्स आहे, तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो निवडू शकता. आता मी परत तुम्हाला जे सांगतोय ते एकदा त्याची आठवण करून देतो, की प्रवेश निश्चितीनंतर कोणत्याही अभ्यासक्रमात, वैकल्पिक अभ्यासक्रमात, अध्यापन पद्धतीच्या अभ्यासक्रमात बदल केला जात नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. त्यामुळे संगणक अर्जात विषयाची नोंद करताना काळजीपूर्वक करावी, ही विद्यापीठाची महत्त्वाची सूचना तुम्ही लक्षात घ्या. आणि याच प्रॉस्पेक्ट्समध्ये, याच माहिती पुस्तिकेमध्ये मी जे तुम्हाला जर का विषय बदलायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला ₹5,000 भरावे लागतील. ही जी सूचना आहे, ती सुद्धा तुम्ही समजून घ्या. ती तुम्ही पाहू शकता. मी यापूर्वी तुम्हाला सांगितली, कदाचित तुम्ही पण बघितलेली असेल.
आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटला त्यावरच्या कमेंट द्यायला आम्हाला विसरू नका. महत्त्वाची तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत शेअर करा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ करू शकू. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हाईप करायला देखील विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक आभार. थँक यू सो मच.